मंडळी, पवन पालव यांचं घराचं काम मोठ्या प्रमाणात फास्ट चालू आहे. ते पहा, JCB लावला आहे पाठीमागे, अंगण मोकळं करतात आहे. आणि या छोटीशी 8 फुटाची विहीर बांधली, ती पहा. जरा बघू, ओपन कर. हे बघा किती डीप आहे, पाणी पण लागलेलं आहे. हे बघा कसा परिसर आहे, छान आहे एकदम मस्त बघी. डोंगराच्या पायथ्याशी घर नशिबाने उभारण्यात येतं. जे त्यांना संधी मिळाली त्या संधीचा लाभ घेतात आहेत. पहा, मस्त मजबूत बांधकाम, व्यवस्थित. हो नमाने, क्या कर रहा है? चला आता तुम्हाला आतील परिसर, बेडरूम, किचन सर्व दाखवतो कसं आहे ते. हे पहा मंडळी, काम स्लॅबचं झालेलं आहे. थोडं जरा सांभाळून चालावं लागणार आहे. खिळे पडलेले आहेत, फळ्यांना मारलेले खिळे उलटे सुलटे आहेत, ते लागू शकतात म्हणून चौकात चालतं. हा पहा, छोटे छोटे रूम आहेत, संडास बाथरूम. बघा इकडनं खिडकीमधून दिसणारा निसर्ग. येणारा पावसामध्ये जाम मजा येणार पाहायला पाऊस. इथे काचीचं झाड आहे, पद्धतशीर बांधकाम करण्यात आलेलं आहे. वरांडा म्हणतात, पोडवी ती आहे, विविध प्रकारची गॅलरी. हॉल, किचन वगैरे वगैरे, पाटलादार. चला तुम्हाला वरती टेरेस फ्लॅट दाखवतो. होतं कम टेरेस फ्लॅट म्हणजे वरचं एक माळा आहे, काम चालू आहे. तरी तुम्हाला दाखवतो, त्यानंतर मग पूर्ण बांधकाम प्लास्टर पूर्ण झाल्यावर दाखवेन. हा बघा, हा टेरेस.
टेरेसवरून बाहेर इथे परवडी शाळा आहे ते दिसते पहा. इथे कलमीचं मैदान आहे ते पण दिसेल. मस्त छान निसर्गाच्या सानिध्यात बंगला टाईप आपलं घर. मेची 6 तारीख आहे. उन्हाळा पुष्कळ भडकलेला आहे. टेम्परेचर पण हाय झालेलं आहे. अशामध्ये पक्षी पण पाण्यासाठी आतुरलेले आहेत. ते पाणी पितात आहे. इकडचे टेरेसवर पाणी सोडलेलं आहे बोरिंगसाठी ते पहा. चला आता आपण खालच्या फ्लोअरवर जाऊ. हा पहा बगळा पण मत्तीला आला आहे माती न्यायला. त्यातले किडे जंतू खातो आहे. आता आपण खाली आलेलो आहे. आता हा JCBने माती तिकडे प्लॉटवर घेऊन जातात आहे. जास्त अति प्रमाणात माती असल्यामुळे ती काढण्यात येते. तर ते असं डंपर आणि एक ट्रॅक्टर ट्रॉली लावलेला आहे. त्याच्या आपला गाडा येईल. चल हो ना. तुझं घर बांधतो त्याचं जरा माहिती जरा दे. काय कसं काय प्रतिक्रिया आहे. 1300 स्क्वेअर फीटचं घर बांधतो आपण. हां खाली 1300 वरती अजून आपल्याला 2 बेडरूम काढायचे. पण आता नाही 2 वर्षानंतर. हां हां आता फक्त आपण खालचा बेस बनवतोय. हां हां स्लॅब पडला आहे 14 एप्रिलला. आणि बाकी पुढे आता काम चालू आहे. पाठच्या साईडला आपण किचन करतोय. त्याच्यामुळे आता मातीचं काढायचं काम चालू आहे आपलं. असं आहे. इथे जवळ बावडी मारली आहे. 28 फुटाला पाणी लागलं आपल्याला. पाणी एकदम सुंदर आहे. खडपातलं पाणी आहे. पाणी गोड आहे. असं सगळं आहे. अजून एक 4 महिने जातील पूर्ण घराचं काम पूर्ण होईपर्यंत. तिकडे पण आमची जे सामायिक घर आहे तिथे पण जागा आहे. पण ही जागा माझ्या मनात एकदम भरली. मी 1-2दा जेव्हा इथे आलो तर तेव्हा पाहिलं तर पाठीमागे डोंगर, समोर शेती आणि मग त्याच्यानंतर नारळ झाड आणि नदी. हा जो व्ह्यू आहे संध्याकाळच्या वेळी मी आलो इथे तर तेव्हा पाहिलं की एकदम खूप सुंदर जागा आहे. मग ती माझी जागा माझ्या डोक्यात एकदम फिट झाली. थोडी आमची पूर्वजांची जागा होती तिथे, तर तिथे घर बांधतो. आणि सुचवणारे हे माझे मित्र
राजा पालेकर यांच्यामुळेच इथे मी आलो आहे. खरं म्हणजे ही जागा माझ्या लक्षात ध्यानी पण नव्हती, पण यांनी दाखवली, त्याच्यामुळे आज इथे आपण घर बांधतोय. हे सगळं श्रेय जे आहे जागेचं हे राजा पालेकर यांचं आहे. नाहीतर इथे मी माझा कधी विचार पण नसा केला आयुष्यात. पण ही सुचरी जागा आणि खरंच ही खूप सुंदर जागा आहे. एक गावाच्या एका साईडला समोर शेती, नदी, पाठी, डोंगर असा सगळा भाग आहे. इथे दिवसा आता ठीक आहे, पण संध्याकाळी जेव्हा येणार तेव्हा एकदम खूप सुंदर असा सूर्यास्त इथून दिसतो. तर एक छोटं आपलं एक स्वप्न होतं आयुष्यामध्ये, ते पूर्ण करतोय असं आहे. आता थोडी कारण का हा जो स्पॉट आहे ना, कलमीचं नाव बोलतात, कलमीचं मैदान. हा जो व्ह्यू जो दिसतो तो पाहण्यासाठी लोक लांबून लांबून येतात. आणि इथे का पाणी येणार नाही. नाही, उंचावर आहे, खूप हां, उंच आहे. पाणी आलं ना तिथपर्यंत येतं, याच्या पुढे येत नाही. 14-15 फूट वरती हा, खूप मस्त. जो कठडा आहे ना तो खालीपासून शेतीपासून 14 फूट वरती आहे. हो 12 ते 14 फूट आहे. आणि आपलं पाणी पण कसं लागलं, आपलं पाणी लागलं 16 फुटाला. म्हणजे ती शेती जी आहे ना त्याच्या खाली जर फक्त 4 फूटला गेलो आपण तर तिथे पाणी आहे. पाण्याचं काय टेन्शन नाही, पाणी एकदम क्रिस्टल क्लिअर पाणी.